नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे मावळ तालुक्यातील कदमवाडी गावामध्ये। मित्रांनो, आमदार केसरी पर्व दुसरेचं नियोजन 11 जानेवारी 2026 रोजी रविवारी होणार आहे कदमवाडी या घाटामध्ये। तर यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे हे आपण बघणार आहे। पुणे नगर जिल्ह्यातील कदमवाडीची एक टॉपची धावपट्टी आहे आणि ही एक दिवसीय निमंत्रित सगळ्या टॉपची निमंत्रित बैलगाडा शर्यत आहे। इथं 1 नंबरला थार आहे, 2 नंबरला ट्रॅक्टर आहे, 3 नंबरला बुलेट आहे आणि 20 नंबरपर्यंत बरगोज अशी बक्षीस आहे। इथं पहिली फेरी आणि दुसरी फेरी पाहायला भेटणार आहे आणि आज घाटात आल्यामुळं घाटाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, पाहायला भेटलेलं आहे। धावपट्टी पण अतिशय सुंदर आहे। आज यात्रा कमिटी आपल्याला भेटलेली आहे। गाडा मालकांसाठी काय नियमावली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। देवाभाऊ नमस्कार। नमस्कार। आमदार केसरी पर्व पहिले अतिशय सुंदर झाले होते, अतिशय पारदर्शक यात्रा झाली। गडाळा म्हणा, निशाण म्हणा आणि गाडे पण त्यावेळेस टॉपचे होते। अतिशय काटा निर्णय दिलता त्यावेळेस। पर्व दुसऱ्याचं नियोजन कसं आहे सांगा आम्हाला। प्रथमतः तुम्ही आमची मुलाखत घेतली, छोट्याशा या गावाला तुम्ही भेट दिली त्याबद्दल प्रथमतः आमच्या सर्व समस्त ग्रामस्थ सर्वांच्या वतीने तुमचं धन्यवाद। गेल्या वर्षी ज्याप्रमाणे पर्व पहिलं झालं त्याच पद्धतीने यावर्षी देखील आमदार केसरी पर्व दुसरे साल 2026 यावर्षी देखील आम्ही इलेक्शन असल्यामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये घेतलं होतं, पर त्यामुळं पुढे इलेक्शन असल्यामुळं 2 महिने अगोदर आम्ही धरलेलं आहे सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन। आणि ज्या वर्षी पहिल्या वर्षी जशी शिस्तबद्ध यात्रा झाली त्याचप्रमाणे यावर्षी देखील होईल। कदमवाडी म्हणलं तर सेपरेट बक्षिसांचा थरार असायचा यात्रेमध्ये। कोणत्या पण तुमची जी यात्रा असायची तिथं सेपरेट बक्षिसं बघायला भेटायची, गाडा मालकांना सेपरेट बक्षिसं दिली जायची। ह्या वर्षी कसं आहे तुमचं नियोजन? आपण इथून पाठीमागं प्रत्येक वस्तू सेपरेट दिलेली आहे, तर आम्ही इतर यात्रेंचा विचार करता सर्वांनी आम्हाला फोन केले का तुम्ही जर सेपरेट बक्षीस दिलं तर इतर गावांवरती त्याचा जरा वेगळा परिणाम होतो। त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी यावर्षी वेगळा निर्णय घेतला आहे। 1 नंबरसाठी जी थार ठेवलेली आहे त्याची किंमत काही ठिकाणी जास्त ठेवतात, काही ठिकाणी कमी ठेवतात। आम्ही 8 लाख रुपये ठेवलेली आहे। त्या 8 लाखामध्ये पहिले 4 जणांना आम्ही 7.5 लाख रुपये वाटून देणार आणि ज्या 4 टू व्हीलर होत्या त्याच्यामध्ये 1 टू व्हीलरची जास्त वाढ केलेली आम्ही राहिलेल्या 50,000मध्ये। 1 नंबरला 4 जणांमध्ये ती थार वाटून देणार, 2 नंबरला ट्रॅक्टर आहे त्याची किंमत 3 लाख रुपये, तो 3 जणांमध्ये वाटून देणार। त्यानंतरला 3 नंबरला बुलेट आहे ती 2 जणांमध्ये वाटून देणार, तिची किंमत 1.5 लाख रुपये। त्यानंतरनं टू व्हीलरची किंमत आम्ही 5 टू व्हीलर मिळून जे बक्षीस आहे ते मी तुम्हाला क्लिअर सांगतो। 1 ते 20 पर्यंत आमचं बक्षीस होतं 19। बरं, आम्ही पहिल्या 1 नंबरमधले सर्व ग्रामस्थ म्हटले 19 जे बक्षीस देणार आपण
तर 20 करू, गेल्या वर्षी पण 20 जणांना दिलं होतं. तर आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे, थार गाडी 4 जणांमध्ये देणार. जो 1 नंबरला येईल त्याला 2,25,000 रुपये देणार, 2 नंबरला होईल त्याला 2 लाख रुपये देणार, 3 नंबरला होईल त्याला 1,75,000 देणार, 4 नंबरला होईल त्याला 1.5 लाख रुपये देणार. हे झाले 1 नंबरचं. 2 नंबरला ट्रॅक्टर आहे, त्याची किंमत आहे 3 लाख रुपये. जो गाडा 1 नंबरला येईल ट्रॅक्टरमध्ये त्याला 1,10,000 देणार, 2 नंबरला येईल त्याला 1 लाख देणार, 3 नंबरला येईल त्याला 90,000 रुपये देणार. त्यानंतर 3 नंबरसाठी बुलेट आहे, ती बुलेट देखील 2 जणांमध्ये देणार, तिची किंमत 1.5 लाख रुपये. जो पहिला येणार त्याला 80,000 देणार, दुसरा येणार त्याला 70,000 देणार. त्यानंतर 4 टू व्हीलरची किंमत 50,000 रुपयाप्रमाणे, 5 टू व्हीलरची किंमत आम्ही केली तिचे 2.5 लाख रुपये. जो गाडा 1 नंबरमध्ये येणार त्याला 60,000 रुपये देणार, 2 नंबरला येणार त्याला 55 देणार, 3 नंबरला येणार त्याला 50 देणार, 4 नंबरला येणार त्याला 45 देणार आणि 5 नंबरला येणार त्याला 40,000 रुपये देणार. त्यानंतर कुटी मशीन आहेत 4 आणि 2 फ्रीज आहे, प्रत्येकी 10,000 किंमत आहे. तर आम्ही ते 6 नंबर शेवटचे प्रत्येकी 10,000 रुपये प्रमाणे देणार, असे टोटल 20 बक्षिसं देणार. राहिला विषय घाटाचा राजा. घाटाचा राजासाठी एक चांदीची गाद आहे, ती सेपरेट दिली जाणार. ज्याची मिली पॉईंटमध्ये पहिला गाडा होईल त्याला पहिली दिली जाणार. नंतर जरी एका मिली पॉईंटमध्ये 2 गाडे झाले तर ग्रामस्थ काय विचार केला तर करू, नाही तर ज्याचा पहिला गाडा घाटाचा राजा होणार, मिली पॉईंटमध्ये जरी आला तरी ज्याचा पहिला होणार त्याला पहिली गादा दिली जाणार. त्यानंतर राहिला विषय आमदार केसरी मानाची 2026ची गादा, एक गादा आहे, ती गादा सुद्धा मिली पॉईंटमध्ये सर्वात आतून जी फायनलला बारी राहील तिला ती सेपरेट गादा दिली जाणार. नियमावली काय सांग गाडा मालकांना? गाडा मालकांना ज्या रेग्युलर नियम आहे तेच नियम राहतील. आमचं काय असं वेगळा नियम नाही आहे. पहिल्या फेरीसाठी कांड 60 फुटावरती राहील, फायनलसाठी 50 फुटावरती राहील. बैल बदली कुठल्याही सबबवरती करून दिला जाणार नाही. टायमिंग 4 मिनिटाचा राहील, फायनलला सुद्धा पहिल्या फेरीला सुद्धा. इतर घाटांप्रमाणे राहणार नाही का कांड ओढू द्या पुढं, बैल घेऊ द्या, आमचा बैल जरा याड आहे मग नाव पुकारू द्या मग कांड ओढू, तसं नाही. पहिल्या गाड्याचं निशाण पडल्यानंतर दुसऱ्या गाड्याचा टायमिंग चालू होईल. नाव पुकारतानीच बीर केलं का टायमिंग चालू होईल. 4 मिनिटाचा टायमिंग आहे. त्यावेळेमध्ये प्रत्येक गाडी मालकांनी म्हणायचं नाही का माणसं वरती गेली नाही, मागं राहिली, कुणाची जबाबदारी, कुणाचाही कुठलाही शब्द कमिटी कुठल्याही प्रकारे खपवून घेतला जाणार नाही. ज्यांनी त्यांनी ज्या नियमाचं पालन करायचं. असं काय आम्ही म्हणणार नाही कोणता पाहुणा आहे मग त्याचा टायमिंग लेट चालू करा किंवा थांबवा, असं कुठल्याही गाडी मालकाला होणार नाही. स्पर्धा ही नियमातच होणार आणि त्या नियमाचं पालन करूनच सर्व गाड्या मालकांनी यावं. आणि जुगलबंदी ही 2 नावांची राहील. बरं, समजा उदाहरणार्थ गोविंद मामा आंबोरे यांच्याकडे 4 बैल आहे, मग त्यांनी 2 गाड्या मालकांमध्ये एक एक वाटून दिलेत आणि दोन्ही ठिकाणी 2 नाव आली, गोविंद मामा आंबोरे, दुसऱ्या ठिकाणी समजा अनिकेत गोलबरोबर जुगलबंदी आहे आणि तिसरी जुगलबंदी संभाजी जगदाळेंबरोबर आहे, तिथं जरी गोविंद मामांचं नाव आलं तर आम्ही आत्ताच सांगतो दोन्ही गाड्या बाद केले जाणार, त्यांना बक्षीस पात्र राहणार नाही. प्रत्येक गाडी मालकाची जबाबदारी आहे, आपला गाडा हा एकदाच एकाच नावावरती पळाला जाईल. जुगलबंदीला 2 नावं ग्राह्य धरली जातील, 3 नावं पुकारली जाणार नाही. मंडळाचं सुद्धा नाव पुकारलं जाणार नाही. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपला परिचय द्या. माझं नाव मोहन शंकर घोलप आणि या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवाराने, त्यामध्ये संदीप आसन, अनिकेत घोलप आसन, भानुदास कदम आसन ग्रामपंचायत सदस्य, आम्ही 4 जण आसन आणि आंबळे ग्रामस्थ आसन आणि कदमवाडी ग्रामस्थ आसन या सर्वांनी मिळून या ठिकाणी आमदार केसरी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी मोरया गणपतीच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या भूमीमध्ये कदमवाडी घाटामध्ये या ठिकाणी आमदार केसरी स्पर्धा रविवार दिनांक 11/1/2026 रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्तानं या ठिकाणी आमची सर्व तयारी झालेली आहे. कशा प्रकारे नियोजन आहे यात्रेचं? कारण ही 1 दिवसीय 2020 यात्रा आहे आणि रविवारी म्हणजे 150 गाडा मालकांना प्राधान्य दिलेलं आहे. पुणे नगर जिल्ह्यातील टॉपचे गाडा मालक आहे सगळे यामध्ये. तर गेल्या वर्षी पण टॉपची यात्रा झाली ती, यावर्षी नियोजन कसं आहे आपलं? यावर्षी देखील मागच्या वर्षीसारखंच नियोजन आहे. 150 गाडी आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. त्यामध्ये तालुक्यातील काही गाड्या असन आणि पुणे जिल्ह्यातील काही गाड्या असन याचा समन्वय राखून सर्वांना या ठिकाणी संधी देण्याचं काम आम्ही सर्व आयोजक आणि ग्रामस्थांनी केलेलं आहे. घाटाची तयारी किती दिवसापासून चालू आहे? घाटाची तयारी जवळपास 8 ते 10 दिवसापासून देवदास शेठ कदम आणि हनुमंतराव अंडे, विलास बालेराव ही सर्व गाडा मालक मंडळी या ठिकाणी घाटाची तयारी करत आहे.
अंकित शेठ नमस्कार. नमस्कार. कशा प्रकारे पर्व दुसऱ्याची तयारी आहे आमदार केसरी? कारण इथं 150 गाडा मालकांना प्राधान्य भेटलेलं आहे. टॉपची यात्रा आहे. दरवर्षीचं कदमवाडीचं नियोजन टॉपचं असते. ह्या वर्षीसुद्धा नियोजन टॉप आहे आणि बरगोज अशी बक्षीस आहे. कसं आहे नियोजन? आपण आमदार केसरी स्पर्धा अतिशय नियमावलीमध्ये पार पाडत आहोत. 150 गाड्यांना प्राधान्य दिलेलं आहे. सकाळी 7 वाजता 7:30 वाजता 1 नंबर टोकनला सुरुवात होईल. 1 टोकन नंतर सर्व गाड्या मालकांनी सिरियलप्रमाणे आता इथं उपस्थित राहावे. ज्यांचा टोकन निघून जाईल, समजा आपण 1 टोकन नंतर 2 टोकनवाल्यांनी इथं हजरच पाहिजे. जर 2 टोकनवाला हजर नसेल, 3 टोकनवाल्याला घेतला तर आपण 2 टोकनवाल्याचं डिपॉझिट देणार नाही. गेल्या वर्षी दिली आपण, पण ह्या वर्षी देणार नाही. आणि ते डिपॉझिट लागलं तर आपण इनामात वाटप करून टाकू. आणि अतिशय आपलं नियमाबद्ध स्पर्धा ही. धावपट्टीबद्दल काय सांगसान? धावपट्टी 390 पर्यंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. गेल्या वर्षी एवढीच. गाडा मालकांना कशा प्रकारे सहकार्य राहील ह्या वर्षी तुमचं? गाडा मालकांना आमचं सहकार्य असतेच, पण त्यांनीच नियम पाळावे अशी आमचे आयोजकांची इच्छा आहे. संदीप शेठ नमस्कार. नमस्कार. कसं आहे, एक आयोजक आहे तुम्ही यात्रा कमिटीचे, तर गाडा मालकांसाठी कशा प्रकारे आव्हान करसान यावर्षी? आता मागच्या वर्षी ज्या पद्धतीने या ठिकाणी यात्रेचं किंवा पर्व पहिलं झालेलं आहे, त्याचप्रमाणे यावर्षी दुसरं पर्वाचं आयोजन सगळ्या आमच्या आयोजक मंडळींनी केलेलं आहे. मागच्या वर्षी जेवढे घाट ज्या पद्धतीने 150 टोकन झालते, यावर्षी आम्ही त्याच पद्धतीने 150 टोकन घेतलेले आहे. आता काय झालं, याच्यामध्ये बहुतांश लोकांचं टोकन घेता आलेलं नाही आहे. तरी पण लोकांचा आग्रह होता की आमचं टोकन यात घेण्यात यावं, परंतु वेळेअभावी किंवा फायनल लवकरात लवकर उरकावी आणि बक्षिसांचं योग्य मोठं बक्षीस आहे सगळ्या स्पर्धेचं, ते आयोजकांना व्यवस्थित वाटता यावं. त्यामुळं आपण 151च गाड्या घेतलेल्या आहे आणि नव्याने कोणाच्या या ठिकाणी टोकन होणार नाही आहे. आणि जरी कोणी या ठिकाणी बैलगाडा आपला घेऊन आले तर ते गाडा काय सोडण्यात येणार नाही आहे. याची सगळं आणि कोणी आधीमध्ये गाडा घालण्यात येणार नाही आहे, याची सगळं गाडा मालक आणि गाडा शौकीनांनी याची नोंद घेण्यात यावी. बांधा शेठ नमस्कार. नमस्कार. कसं आहे ह्या वर्षी नियोजन, कसं आहे आमदार केसरीचं? आमदार केसरी गेल्या वर्षी ज्याप्रमाणे पर्व पहिलं झालं, त्याचप्रमाणे यावर्षी पर्व दुसरं या ठिकाणी ज्या पद्धतीने गेल्या वर्षी झालं त्याच पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तरी सर्व गाडा मालकांनी गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं, त्याचप्रमाणे याही वर्षी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून ही यात्रा चांगल्या पद्धतीने जेव्हा यशस्वी होईल यासाठी सर्वांनी गाडा मालकांनी सहकार्य करावं असं सर्व गाड्या मालकांना विनंती करतो. आळ्याचं नियोजन या वर्षी कशा प्रकारे? आळं कसं राहील घाटाचं? गेल्या वर्षी थोडं नाही का कमी प्रमाणात होतं, यावर्षी थोडं वाढवलेलं आहे. आणि कोणत्याही बैलाला किंवा गाड्या शौकीनांना कोणत्याही पद्धतीची दुखापत होणार नाही असं उत्तम प्रकारचं आळं या ठिकाणी केलेलं आहे. याची सर्व गाडा मालकांनी विनंती केली. बऱ्याचशा गाडा मालकांचे फोन येत होते, म्हणजे नाही का, घाटाला आता पेंटिंग वगैरे चालू आहे, कारण ही पेंटिंग खूप महत्त्वाची आहे. कारण काही घाटांना पेंटिंग वगैरे राहत नाही, त्यामुळं बैलांना थोडा प्रॉब्लेम येतो पळताना. तर कसं नियोजन आहे यावेळेस? गेल्याही वर्षी आमच्या घाटाचं पेंटिंग झालेलं होतं, परंतु ते पावसाळ्यामुळं खराब झालं होतं. पण ते परत दुरुस्त करून गाड्या मालकांना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी सुसज्ज असं पेंटिंग करून या ठिकाणी घाट 11 तारखेला ठीक असणार आहे. आणि गणपती देवस्थानचं जागृत देवस्थान आहे आपलं कदमवाडीतलं, तर ह्या देवाचं खूप मोठं म्हणजे गणपतीचं हे गाडा आधीमध्ये जर घातला तर बारी होत नाही या घाटामध्ये. तर काय सांगसान त्याबद्दल? खरं तर हे आमचं आराध्य दैवत श्री मोरया देवस्थान, या ठिकाणी कोणीही चुकीच्या पद्धतीने गाडा घालण्याचा प्रयत्न केला किंवा तसं तर आमची आयोजक मंडळी कोणाला या ठिकाणी गाडा घालून देणार नाही. तरी पण जर जबरदस्ती कोणी जर गाडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला निश्चितच या गणपतीचं जी हे शिक्षा ती नक्कीच भोगायला लागेल. याची गाडा मालकांनी हे घ्यायची, दक्षता घ्यायची. गोविंद मामा नमस्कार. नमस्कार. कसं आहे या यात्रेचं नियोजन, कसं आहे? आमदार केसरी नियोजन खूप यावर्षी चांगलं नियोजन आहे आणि सगळ्यांचे मार्गदर्शक आहे तुम्ही.
तर कसं आहे यावेळेस नियोजन कसं आहे सांगा. नियोजन अगदी शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं आहे आम्ही. गेल्या वर्षी अनिकेत आणि बांदास या दोघांनी भरवलं होतं. यावर्षी त्यांना अजून दोघं जण आम्ही हे केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहनशेठ घोलपासन किंवा संदीप हांडे असतील. अतिशय हे मुलं हे चांगल्या पद्धतीने रात्रंदिवस म्हणजे रखडून या घाटाचं नियोजन करतात. बक्षिसं यावर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही ठेवलेले आहे. 1 नंबरला थार आहे, 2 नंबरला म्हणजे ट्रॅक्टर आहे, 3 नंबरला बुलट आहे आणि 5 मोटरसायकली, 4 कुटी मशीन आणि 2 फ्रीज असं मोठ्या प्रमाणात आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. आणि कुठलेही असो, तालुक्याचा असो का बाहेरचा असो, जो शिस्तीने गाडा येईन त्याचं स्वागत करणार आम्ही. काही येडवाकडं जर केलं तर त्याचं आम्ही विचार वेगळ्या पद्धतीने करणार आहोत असं आम्ही पंचकमिटीने ठरवलेलं आहे. आणि जे घड्याळाचं नियोजन राहील हे आमचे मोरया देवस्थान, जागृत मोरया देवस्थान आणि पद्मावती देवीचं त्यांची शपथ घेऊन आम्ही घड्याळाचं काम हे करणार आहे. आणि निशाणवाला सगळ्यांना त्या आमच्या या दोन्ही देवाचा भंडारा अंगारा लावून अगदी त्यांना हे करणार आहोत आम्ही. त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं म्हणजे पॉईंटचं सुद्धा येणार त्याच्यामध्ये की हा माझ्या पाहुण्याचा तो माझ्या याचा असा कुठलाही म्हणजे 20-20चे जे नेम आहेत 12 सेकंद आणि 12.5 सेकंद 51 झाली तरी आम्ही ते सोडून देणार आहे. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. कसं आहे नियोजन आमदार केसरी पर्व दुसरे मागच्या वर्षी सुद्धा एक काटा नियोजन झालं होतं. काय नाही असं तुमच्याकडून गाडा मालकांना आव्हान काय करसन? आता नियोजनाबद्दल असं जर म्हणलं तर गेल्या वर्षी 2 आयोजक होतं. आमदार सर्वांच्या अनुमताने आम्ही 4 आयोजक केलेलं आहे. आणि त्या आयोजकांच्या सर्वांच्या यांनी मोरया देवस्थान असो, आमचं पद्मावती देवस्थान असो, अगदी उत्कृष्ट असा हा घाट सुसज्ज असा बनवलेला आहे. घाटामध्ये बोलायचं म्हणलं तर आम्ही 300 फूट लांबी ठेवलेली आहे, 390 फूट लांबी ठेवलेली आहे. आणि रॅकबद्दल विषय जर म्हणलं तर प्रत्येकाला PDF जास्त त्याचं टोकन पुचलेलं आहे. त्यांनी त्यांच्या टोकनप्रमाणे व्यवस्थित असं हजर राहायचं आहे. आणि बक्षीस जर म्हणलं तर पुणे-नगर जिल्ह्यात प्रथमतः मावळ तालुक्यात ही भरघोस अशी यात्रा भरलेली आहे. 1 नंबरसाठी थार ठेवलेली आहे, 2 नंबरसाठी ट्रॅक्टर ठेवलेला आहे, 3 नंबरसाठी बुलट आहे. आणि आम्ही 4 टू व्हीलर ठेवले होतं. तर आमच्या सर्वांच्या अनुमताने आम्ही अजून 1 टू व्हीलर ठेवली आहे. अशा 5 टू व्हीलर झालेली आहे. हांडेला आमच्या 4च आहे. तर सर्वांच्या यांनी 5 टू व्हीलर झालेले आहे, 4 कुटी मस्ती आणि 2 फ्रीज असे एकूण आमचे 20 नंबर तयार झालेले आहेत. सकाळी घाट किती वाजता चालू होईल? गाडा मालकांना कशा प्रकारे सकाळी घाटा 7 सव्वा 7ला आम्ही 1 टोकन पुकारणार आहे. त्याचं टोकन जर निघून गेलं त्याचा विचार आम्ही फायनल झाल्याशिवाय करणार नाही. म्हणून गाड्या मालकांनी द्यायची तर टोकनवरती 7:30 वाजता 1 टोकन इथं हजरच पाहिजे. टायमर सिस्टीम कसा लावलेला आहे यावेळेस तुम्ही? टायमर हा आम्ही 4 मिनिटाचा ठेवलेला आहे. 4 मिनिटाच्या वर गेली तर ती बारी आम्ही टायमिंग आउट धरून बाद करून टाकणार. त्याचं फक्त सेकंद सांगितले जातील. इनामात काय पात्र धरला जाणार नाही. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. भरत आंबोरे. कसं आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते आहे तुम्ही, तर नियोजन कसं आहे यावेळेस? या ठिकाणी गेल्या वर्षी उत्कृष्ट असं नियोजन झालं होतं. त्याच्यात या वर्षी अतिशय सुंदर अशी वाढ करून आमच्या तालुक्यामध्ये थार गाडी ट्रॅक्टर असा कधी कुणीही ठेवला नव्हता. पण ह्या आमदार केसरीमुळं 2020 घाट अतिशय उत्कृष्ट आणि थाटामाटात ह्या ठिकाणी आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच माझे असतील, मोहनराव घोलप असतील, उद्योजक संदीप हांडे असतील, तसे ग्रामपंचायत सदस्य आमचे बांधाजी कदम असतील आणि युवा उद्योजक अनिकेत घोलप अतिशय मला वाटते 1.5-2 महिन्यात आले. ह्या मुलांनी अतिशय असं व्यवस्थित नियोजन करून एवढं मोठं बक्षीस ठेवलं की आज एवढ्या तालुक्यात पण वाटतं की बाबा खरंच हा घाट 1 नंबर म्हणजे असा भरणार आहे. त्यामुळं सर्व गाडी मालकांना आमची विनंती आहे की आमचं मोरया देवस्थान असेल, पद्मावती देवस्थान असेल, सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी शिस्तीचं पालन करायचे. हा घाट आम्ही तुमच्याकरता भरवला. कसा भरवला? 150च गाड्या ठेवलं. आम्हाला 200 पण ठेवता आले असते. परंतु घाटाचं नियोजन अतिशय शिस्तवत पद्धतीने व्हावा, सर्वांना ज्याचा त्याचा ह्या प्रशासक मंडळाला पण त्यांचा पाहण्याचा लाभ भेटावा, ह्या हेतूने अशी उत्कृष्ट असं ही 1.5 महिना झाला आहे या सहकार्यांचं अतिशय उत्कृष्ट घाटाचं नियोजन चालू आहे.
म्हणून हा अतिशय सुंदर घाट होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील सर्व पाहणारी शेतकरी मंडळीला सर्वांना विनंती आहे, आपण इथं येऊन 11 तारखेला आमदार केसरी या 2020चा अतिशय उत्कृष्टपणे लाभ घ्यायचा आहे. अतिशय बसण्याची पण व्यवस्थित सोय केलेली आहे. आताच आपण पाहिलं रोलर बिलर सर्व फिरून अतिशय पेंटिंगचं पण काम या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळं नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. थोडं जे नियोजन राहिले ते उद्याच्या दिवशी पूर्ण करून ठीक 7:15 वाजता ह्या दिवसांनी रविवारी आमचे ग्रामस्थ आणि आयोजक मंडळ येऊन ह्या घाटाची उद्घाटन करून सुरुवात करतील आणि 7:15 साडेसातला पहिलं टोकन ह्या ठिकाणी सोडलं जाईल. याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे.